स्वयं योजनेच्या प्रलंबित निधीवरून आता आदिवासी विद्यार्थी आक्रमक झालाय। पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजनेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2025-26 ची डीबीटी रक्कम अद्याप मिळालेली नाहीये। याच रखडलेल्या रकमेसाठी आज विद्यार्थ्यांनी नाशिक येथील आदिवासी विकास आयुक्तालयावर जोरदार मोर्चा काढलाय आणि प्रशासनाविरोधात एल्गार पुकारलाय। हा रोष आहे त्या विद्यार्थ्यांचा ज्यांच्या हक्काचा पैसा शासकीय लालफितशाहीत अडकून पडलाय। पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजनेअंतर्गत पात्र ठरूनही शैक्षणिक वर्ष 2025-26 संपत आले तरी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात हक्काचे अनुदान जमा झालेले नाही। सर्वांना जय जोहार, जय आदिवासी। मी सचिन कैलास बेनकोळी धोंडेगाववरून आलेलो आहे। आज आपण बघितलं की ते पंडित दीनदयाल उपाध्याय या योजनेचा लाभ मुलांना सरसकट भेटत नाही। म्हणजे आपण बघितलं का काही प्रमाणात मुलांना लाभ भेटलेला आहे। जवळपास एक सायकल भेटलेली आहे, त्याच्यामध्ये काहींना 12,200, काहींना 17,400 असे पैसे पडलेले। परंतु आपण बघितलं की खूप वेळेनंतर हा पैसा पडला आणि मुलांनी इकडनं तिकडनं काहींकडून घेतले होते, तो पैसा सर्वांना म्हणजे वाटप केलेला आहे। त्याच्यामुळे प्रत्येकावर सारखीच वेळ आहे, प्रत्येकाकडे आता सध्या पैसेच नाही आणि आता जवळपास बघितलं की वर्ष पण संपत आलेलं आहे आणि याचा कुठेतरी शासनाने विचार केला पाहिजे आणि दीनदयाल योजनेचा जे पुढच्या ज्या सायकल आहेत त्या लवकरात लवकर पाडल्या पाहिजे। कारण वर्ष संपून गेलं ना, पोरांच्या हातात काहीच नाहीये आणि अजून पण काही मित्रांकडून घेतलंय, मैत्रिणींकडून घेतलंय, रूमचं भाडं भरायला पैसे नाहीये आणि बसचा पास काढायला पण पैसे नाही। अशा परिस्थितीमध्ये आदिवासी भागातला तरुण आज इथे जमा झालेला आहे। या तरुणांचं कुठेतरी आवाज आपण इथे बुलंद केला पाहिजे, यासाठी सर्व भागातून आज तरुण इथे जमलेला आहे। त्यामुळे यापुढेही आंदोलन करायची वेळ सरकारवर आली नाही पाहिजे। आणि आज आपण बघितलं की भगवान बिरसा मुंडा यांची पुण्यतिथी आहे 126वी जवळपास। भगवान बिरसा मुंडांनी तरुणांसाठी एवढं मोठं काम केलेलं आहे आणि ते त्यांचा आदर्श घेऊनच आज आम्ही येथे आलेलो आहे। एवढं बोलून मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। याच अन्यायाविरोधात आज शेकडो आदिवासी विद्यार्थ्यांनी आदिवासी विकास आयुक्तालयासमोर एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली आहे आणि संपूर्ण परिसर दणाणून सोडलाय। शासनाच्या या योजनेचा मुख्य उद्देश आदिवासी विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांचे शिक्षण अखंड सुरू ठेवणे हा आहे। मात्र प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांना आता मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे। शिक्षण तर दूरच, पण निवास, रोजचे भोजन, शैक्षणिक साहित्य आणि प्रवासाचा खर्च कसा भागवायचा असा संतप्त सवाल या विद्यार्थ्यांनी उपस्थित केला। नमस्कार, मी सागर रघुनाथ महाजन। इथं आम्ही डीबीटी साठी बसलेलो आहे। सर्व आम्ही नाशिक जिल्ह्याचे विद्यार्थी आहोत। सर, आम्हाला वर्षाला 60,000 रुपये पडतात, परंतु आता वर्ष संपत आला, आम्हाला अजूनही 1 रुपयाही पडलेला नाहीये। यासाठी सरकारने लवकरात लवकर आमचे पैसे वर्ग करावे। कारण सर आमच्याकडं जेवणाचे मेस भरायला पैसे नाहीये, रूम घेऊन राहतो, ते रूमचे भाडे भरायला पैसे नाही। वारंवार सर आम्ही भरपूर त्रास सहन करतोय। अनेकदा यांना पत्र व्यवहार केले, सर्व गोष्ट केला, पण अजूनही